नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सँकी ब्लॉगर चॅनलमध्ये। आज चाललं 1 लाखाच्या मॅचला मॅच होती आणि त्यातल्या त्यात नाईट मॅच होती। नाईट मॅच म्हणजे एकदम टॉपचं नियोजन असतो। इकडे सुमितदा पण आलता माझ्यासोबत आणि मी बारक्या त्याच्या गाडीत आलतो। त्याला बोललो तुला ब्लॉग मध्ये घेतो, 2 बोटा दाखवली त्याने। इकडे विनादा होता, त्याला बोललो तू पण 2 बोटा दाखव। चल इकडे आयुष भाई होता, त्याला बोललो तू पण 2 बोटा दाखव। गावचा लहानातला लहान चॉकलेट बा रॅन भाई होता, त्याला बोललो तू नको 2 बोटा दाखव। जयदादा होता, त्याला बोललो तू 2 बोटा दाखव। इकडे आराध्य भाई आला मध्ये, त्याला बोललो तू पण 2 बोटा दाखव। त्यांनी 2 बोटा दाखवले आणि 2 बोटांपेक्षा ट्रॉफी जास्त होत्या, 6 ट्रॉफी होत्या। नियोजन एकदम टॉपचं होतं। वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 टॉपचं नियोजन केलेलं एकदम। वनवे वर्सेस कांट्रोली पहिला राऊंड होता आमचा। कांट्रोली वाल्यांसोबत पहिली मॅच लागली ना आणि मध्ये मध्ये ग्राउंड मध्ये जात होता। काय झालेलं काम आहे नेमकी आमचीच मॅच चालू असताना डॉगीच भावलं काय झालं का डायरेक्ट मैदानात जाऊन बसलेला। पण त्याला आम्ही बोललो जाईत ना, तो बोलतो ठीक आहे जातो। टकामका तो पण गेला तिथं टकामका। इकडे कांट्रोली वाल्यांची प्लेइंग गेली आणि त्यांच्यासोबत आम्ही पावसाळी क्रिकेट पण खेळतो। दादावरची मॅच आहे इकडे आमची प्लेइंग गेली आणि टॉपची कसं एकदम आयटीत चालत झालं सगळी। या इकडे आमची ओपनिंग जोडी मैदानात चालली, ऋतिक पार्टी आणि तेजस मगर। ऋतिक पार्टीची विकेट लगेच पडली, ते जागा चालवायला तन्मय पार्टी गेला आणि इकडे तन्मय पार्टीवर आउट झाला। लगेच जय मगर गेला जागा चालवायला आणि इकडे वल्लभ दादा चाललाय कारण जय मगर आउट झालता। नंतर बघते तर विना धवन चाललाय कारण वल्लभ दादा आउट झालता। अचानक धक्का बसला, बोललो त्याजीव कसं का बाहेर आला। बघते तर त्याजीव पण आउट झाला। ओम मगर गेला त्याची जागा चालवायला। नंतर या इकडे बघते तर दीप पार्टी पण चाललाय, बोलत त्या कट चाललाय मध्येच। बघते तर विनादा आउट झाला, काय करणार आम्ही काही टाकले या पोरांनी। नंतर बघते तर 2 बॉल आणि 2 रन पाहिजे होते आम्हाला ना। ओम मगर होता स्ट्राईकला ना, खाली रन धावला होता। दीप पार्टी 2 बॉल 2 रन पाहिजे होत्या ना। दोघं जण जीव काढून धावलं टीमसाठी, त्यांनी मेहनत घेतली। 2 बॉल 2 रन झाल्या ना। इकडे सगळी पोरा झाली खुश, टाळे विल्या वाजवा लागली। काय करणार आता, हार्ड करून घेतलेली मॅच। कंट्रोल टीम खतरनाक केलं पण काय करणार, बॅड लक होतं तुमचं या कारण आमची पोरा पण तेवढीच खतरनाक केली। इकडे त्याजीव 1 साइड खेळलेला आणि ऋतिक पार्टीने 1 साइड बॉलिंग केली। जय मगरनी बॉलिंग केली चांगली, त्यात का वाद नाही, सगळ्यांनीच बॉलिंग चांगली केली ना। इकडे त्याजीवला मॅन ऑफ द मॅच भेटला। मॅन ऑफ द मॅचला माझा होता आणि एक मेडल होता। बोललो बघू दे पिऊन कसं लागते, जाम भारी लागत होता। आंब्याचा होता तो आणि या इकडे बारक्यात बोलतो मला काय भेटलं ना, काय करणार। बोललो जाऊ दे आता ते सोडून पिऊ घरी गेलो। इकडे आकाश मामून आलता, त्यांची करसुंटीची टीम होती। बघते इकडे भाईदादा कालापूरला राहतो ना, आमची मॅच बघायला आला टॉप मध्ये। बॉल 1 रन 1 बॉल 2 रन 2 बॉल 2 रन असं का आला काय। कॉमेंटेटर एकदम खतरनाक होता, अंगाचा पाणी करून टाकायचं। जाम वाटायचं माईक मध्ये, एकदम नाथ कॉमेंट्री करत होतं ते पण। आणि आमचा दुसरा राऊंड लागला तो म्हणजे या कुंभिवलीवाल्यांसोबत। त्यांच्यासोबत आमचा या सीझनला 4 मॅचेस झाले वाटतं असं मला तरी वाटतंय। वन वे टीम मध्ये सुमितदादाचा मोठा कमबॅक झाला कारण काही मॅची तो खेळला नाही, आता परत कमबॅक केलाय त्यांनी मोठ्या टीम मध्ये। या इकडे बघताय तर कुंभिवलीवाल्यांनी आम्हाला हरवला बोलता काय करणार आता। हे बघा ही आमच्या गाडीची चावी, आता निघतो टकामका जाता जाता आम्हाला 3 आंबा भेटले इकडे रस्त्यामध्ये। मग काय आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं ना, आलो घरी। बाय गाईज।